नमस्कार, मी मिनल तुम्हा सर्वांचं मिनल्स मेजवानी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण बघणार आहोत गुळाची लस्सी, गुळापासून बनवली जाणारी लस्सी। खरंच हेल्दी पण आहे, कारण यामध्ये साखर न वापरता आपण गूळ वापरणार आहोत आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखर वापरू शकता। पण एकदा ही लस्सी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप टेस्टी पण लागते आणि अगदी बनते पण झटपट बनते, चवीलाही टेस्टी लागते। चला तर आता बघूयात आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे लस्सी बनवण्यासाठी। तर इथे मी घट्टसर 2 कप दही घेतलेलं आहे, अगदी थंडगार दही आहे आणि मलाईदार आहे ते दही। इथे मी 1 कप चिल्ड वॉटर घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये आईस क्यूबचा सुद्धा वापर करू शकता, मी इथे आईस क्यूब घेतलेले नाहीत। इथे 1 मोठा चमचा मी मलाई घेतलेली आहे आणि इथे हे मिक्स ड्रायफ्रूट मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत। तर यामध्ये मी अशा पद्धतीने काजू, बदाम आणि पिस्ता चिरून घेतलेला आहे। इथे पाव चमचा आपल्याला लागणार आहे वेलची पावडर। तुम्ही इथे भाजून घेतलेली जीरा पावडर घेऊ शकता किंवा काळे मिरी पावडर पण घेऊ शकता, जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही त्या पद्धतीने इथे ॲड करू शकता। इथे मी 1 कप भरून असा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। तर काही वेळेला काय होतं, कधी-कधी जे दही घेतलेलं आहे ना, ते आंबट असू शकतं, त्याप्रमाणे गूळ घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा लागणार आहे, अगदी किंचितसं टाकायचं आहे मीठ यामध्ये। चला तर आता आपण लस्सी बनवायला स्टार्ट करूयात। तर इथे आता मी हे जे थंडगार असं पाणी आहे हे मी ॲड करून घेते। इथे लागेल तसं आपण ॲड करायचं आहे। लस्सी पातळ घट्ट ज्याप्रमाणे तुम्हाला हवी असेल ना, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता। इथे गूळ घेतलेला आहे आपण छान। आता इथे अगदी चिमूटभर आपण घेणार आहोत मीठ, कारण गुळामध्ये सुद्धा मीठ असतं, तर त्याप्रमाणे मिठाचं प्रमाण आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी व्हिस्कचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे रवी असेल ना, ताक वगैरे घुसळण्याची, त्याच्याने सुद्धा तुम्ही हे सगळं मिक्स करू शकता किंवा मिक्सरमध्ये तुम्ही मिक्स करू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे बघू शकता गूळ छान आपल्या दह्यामध्ये मिक्स झालेला आहे। जोपर्यंत सगळं गूळ विरघळत नाही तोपर्यंत छानपैकी मस्त मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण। आणि त्यामध्ये आता आपण टाकून घ्यायची आहे वेलची पावडर। तुम्ही इथे भाजलेली जिरा पावडर किंवा मिरी पावडरसुद्धा इथे यूज करू शकता। वेलची पावडर छान मिक्स करून घेऊयात। आता इथे सगळं मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे। चला तर आता इथे ग्लासं आपली घेतलेली आहेत आपण, तर आता आपण सर्व करूयात। तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी इथे ॲड करू शकता किंवा तुम्ही इथे आईस क्यूबचा सुद्धा वापर करू शकता। तर चला आपण छान सर्व करून घेऊयात आधी। बघा किती छान दिसते आहे ना, आणि लागतेही खूप छान। तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा या गरमीमध्ये आणि मला कमेंट करून मात्र नक्की सांगा। तर लस्सी तर सर्वांनाच आवडते, कोणाला आवडत नाही। तर त्यासाठी तुम्ही घरीच अशी लस्सी बनवून बघा, खरंच खूप छान लागते। सॉरी, इथे मी मलाई ॲड करतानाची क्लिप घेतली नाही। इथे मी थोडंसं वेलची पावडर स्प्रिंकल करते आहे आणि जस्ट सजावटीसाठी हे सगळं। आणि त्यावरती आता आपण हे मस्त ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। मलाई ॲड करतानाची क्लिप माझी मिस झाली आहे, त्यासाठी सॉरी। तुम्ही मलाई नक्की ॲड करा आणि अशा पद्धतीची लस्सी बनवून नक्की बघा, सर्वांना आवडेल ही खात्री आहे माझी। आणि असेच मला सपोर्ट करत राहा। बघा इथे मस्त अशी घट्टसर मलाईदार लस्सी तयार आहे ना, दिसायलाही खूप छान। तर तुम्हीसुद्धा वाट कसली बघताय, लवकर लवकर बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, असेच सपोर्ट करत राहा।
आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, झटपट बनणाऱ्या व्हिडिओसोबत मी पुन्हा एकदा तुम्हाला भेटेन पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. आणि हो, लाईक करायला विसरू नका हां.